गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण सॉलिड स्टेटचं पुढचं लेक्चर जे आहेत त्याला सुरुवात करणार आहोत. पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भामध्ये आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलं. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय आहेत, तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय 100. व्हॉट इज पॅकिंग फ्रॅक्शन? पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल्स मल्टिप्लाय बाय 100. ओके, बघा त्या पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करतोय. काय आहे ते पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन मल्टिप्लाय बाय 100. ओके, मग पॅकिंग फ्रॅक्शन काय, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय constituent particles divided by total volume of unit cell. Total volume of unit cell. ओके, मल्टिप्लाय बाय 100. हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. ठीक आहे, मागच्या लेक्चरला आपण SC आणि BCC यांचं पॅकिंग इफिशियन्सी पाहिलं. SC मध्ये पॅकिंग इफिशियन्सी पाहताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात आल्या त्याच्यामध्ये की A इज इक्वल टू टॉईस R अँड R इज इक्वल टू 1/2. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या आपल्याला. ओके, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं पॅकिंग इफिशियन्सी जे आहे ते पॅकिंग इफिशियन्सी आपण तिथे कॅल्क्युलेट केली ती होती तुमची 52.36% होती. अनऑक्युपाइड स्पेस होता तुमचा 47.64% होता. हा अनऑक्युपाइड स्पेस होता. BCCचा जर विचार केला आपण इथं, तर BCC मध्ये सुद्धा आपल्याला ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या तिथं लक्षात आलेल्या आहेत. ओके, R ची व्हॅल्यू लक्षात आपल्याला तिथं R इज इक्वल टू √3A/4 असं लक्षात आलं. म्हणजेच A इज इक्वल टू 4R √3A असं आपण सांगू शकतो त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर हा A ची व्हॅल्यू होती. पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भात जर आपण याचा विचार केला तर पॅकिंग इफिशियन्सी 68% येत होती आणि जे काही अनऑक्युपाइड स्पेस आहे तो अनऑक्युपाइड स्पेस 32% येत होता. ओके, तर हे याच्या संदर्भात आपण मागच्या लेक्चरला डिस्कशन केलेलं आहे. आज आपण इथं डिस्कशन करत आहोत. डिस्कशन करणार जो आहोत ते आहेत FCCच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहे आपण इथं. ठीक आहे, काय सांगितलं तिथं FCCच्या संदर्भामध्ये पॅकिंग इफिशियन्सी ऑफ FCC दॅट इज CCP or HCP. We know FCC चा जर विचार केला आपण इथं की FCC contain three particle at the face of unit cell. 1/2 multiplied by 6 which is equal to 3 and one particle at the 8 corners of unit cell, that is 1/8 multiplied by 8, that is 3 plus 1 is equal to 4. How many particles contained by FCC? There FCC contains 4 particles, 3 plus 1 particles, 3 at the space of the 6 spaces of 1/2. At each space there are 6 spaces. So 1/2 multiplied by 6 which is equal to 3 हे आलं तुमचं इथं. आणि 1 particle at the 8 corner and each corner contain 1/8 particles. So 1/8 multiplied by 8 which is equal to 1 असं ते constituent particles contain करतात. ओके, corner particles are assumed to touch particles at the center of the phase ABCD as shown in figure. आता याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे काही कॉर्नरचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे काही तुमचं फेज सेंटर आहेत. आता समजा बघा इथे ट्राय करतो मी काढण्याचं, परफेक्ट जमणार नाही परत ट्राय करतो तरी काढण्याचं. हा तुमचा समजा सिंपल क्युबिक युनिट आहे. जर मी इथं हा फेस सेंटर केला तर इथं हा असे एकमेकांना ते टचेस करतात. कसे ते फिगर आहेत ते फिगर आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. काय आहे ते फिगर ते बघा. ते फिगर अशा पद्धतीने आहेत ती फिगर की ज्याच्यामध्ये आपण आपल्याला सरळ सांगू शकतो की हे तुमचं फेज आहे, ही फ्रंट फेज आहे. या फ्रंट फेजला इथं हा तुमचा फेजेसचा पार्टिकल्स आहेत आणि हा कॉर्नरचा पार्टिकल्स आहेत. ओके, ते एकमेकांना टचेस करतात अशा पद्धतीने आहेत. आता इथं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सरळ जर बघितलं आपण इथं तर ट्रायंगल फॉर्म होतो. जर तुमचा ABC हा ट्रायंगल फॉर्म होताना दिसतोय. हा तुमचा 90 डिग्री आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी कॅन सी AC square
is equal to AB square plus BC square, where BC is A, AB is also A. Okay, एज लेंथ ऑफ द युनिट सेल, जे काही तुमचं एज लेंथ आहे ते युनिट सेलची म्हणून त्यांना ए आहे ते. ओके, AC square is equal to BC square plus AB square plus BC square, which is equal to A square plus A square. It becomes twice A square. Okay, म्हणजे AC स्क्वेअर काय आला तुमच्या इथं, twice A square आला. ओके, मग आता आपल्याला AC स्क्वेअरची नाही आवश्यकता, आपल्याला कशाची आवश्यकता आहे, फक्त AC ची आवश्यकता आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू अंडर रूट 2A. बघा, AC इज इक्वल टू काय आलं तुमचं इथं, AC इज इक्वल टू 2 अंडर रूट 2A ही व्हॅल्यू येते. ओके, नाव आता जर आपण इथं याचा जर विचार केला, ACचा जर विचार केला, तर हे डिस्टन्स तुमचं R डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स तुमचं R आहे, ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, आणि याचा जर आपण इथं सेंटर हा जर बघितला, तर हा R आला तुमचा, हा R आला. दॅट इज AC इज इक्वल टू 4R. AC इज इक्वल टू 4R. कसं आलं 4R ते तुमचं तुम्हाला सांगितलं मी आता. मग आता AC इज इक्वल टू 4R आहे, AC इज इक्वल टू 4R आहे. ठीक आहे, देअरफॉर AC इज इक्वल टू 4R, which is equal to अंडर रूट 2A. ओके, किंवा A अंडर रूट 2 असं आपण त्याला म्हणू शकतो, वाईस वर्सा, काही फरक पडत नाही. बघा, FCC मध्ये BCC मध्ये हे वेगळं आलं होतं, तो जो काही तुमचा R 4R इज इक्वल टू काय आलं होतं तिथं तुमचं अंडर रूट 3A आलेलं होतं. तिथं तुमचं अंडर रूट 3च्या ऐवजी काय अंडर रूट 2 आहेत. हे इन BCC, हे आपण BCCचा विचार करतोय. ओके, FCC मध्ये काय आलं तुमचं 4R इज इक्वल टू अंडर रूट 2 हे आलेलं आहे. तर हा एक डिफरन्स, छोटासा डिफरन्स लक्षात घ्या. पुन्हा तुम्हाला सांगतोय जे काही कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे ते कॅल्क्युलेशनसाठी हे महत्त्वाचं असणार आहेत, MCQ साठी ते महत्त्वाचं असणार आहेत, ह्या न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी ते महत्त्वाचं असणार आहे. ओके, सो मग इथं R इज इक्वल टू काय तुमचं, R इज इक्वल टू काय तुमचं, R इज इक्वल टू अंडर रूट 2A अपॉन 4. ओके, ठीक आहे. आता किंवा R स्क्वेअर घेतलेला आहे. R स्क्वेअर म्हणजे काय तुमचं इथं हा अंडर रूट काढण्यासाठी घेतलेला आहे त्यांनी 2 अपॉन 16 मल्टिप्लाय बाय A स्क्वेअर, विच इज इक्वल टू A स्क्वेअर अपॉन 8. ओके, असं येते. किंवा मग जर आपण याला हे झालं तुमचं R स्क्वेअरच्या संदर्भामध्ये, पण R जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर R येते तुमचं R इज इक्वल टू A अपॉन 2 अंडर रूट 2. ओके, सेम आहे, सेम इथं जे काही इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला बघा, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहेत. कसं सेम आहेत ते आपण तुम्हाला सांगतो, कसं सेम आहे ते. ओके, ठीक आहे. आता बघा इथं का सांगितलं त्यांनी अंडर रूट 2A डिवायडेड बाय 4 म्हटलेलं आहे, बरोबर. ठीक आहे, इथं काय सांगितलं त्यांनी 4. आता बघा याला मी डिवाइड करतो, याला चेंज करतो, अंडर रूट 2A अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके, ठीक आहे. अजून याला एक्सपान्शन करतो याचं, अंडर रूट 2A डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 2 असं त्याला आपण करू शकतो. ओके, हा अंडर रूट 2 कॅन्सल झालं, राहिलं काय A अपॉन 2 अंडर रूट 2 आलं हे इक्वेशन. ओके, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सारखे आहेत, आरच्या व्हॅल्यू दोघं ठिकाणी सारख्या आहेत. तुम्हाला कोणतं लक्षात घ्यायचं ते तुम्ही ठरवा, की कोणतं सोपं आहे, कोणतं इझी आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. जे इझी असेल ते लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. पण दोघं सारखेच आहेत, ते कसे सारखे आहे मी तुम्हाला इथं समजून सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने सारखे आहेत ते. ओके, नाव व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर काय आहे तुमचं 4/3 पाय R क्यूब. ओके, R ची व्हॅल्यू तुमची आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेली आहे. एक केलेली आहे R इज इक्वल टू अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय A डिवायडेड बाय 4 असे केलेले आहे, आणि दुसरं आपण कॅल्क्युलेट केलं R इज इक्वल टू A डिवायडेड बाय 2 अंडर रूट 2 आहे. तर दोघांचंही आपण इथं बघू इक्वेशन काय येतं ते. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये याचा आपण इथं विचार करू. बघा, बट R इज इक्वल टू, दोघांचे आपण इथं कम्पेअर केलेले आहेत. R इज इक्वल टू अंडर रूट 2 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय A, हाही इक्वेशन आपण घेतोय, आणि दुसरं इक्वेशन घेतोय तुमचं R
इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2 अंडर रूट 2. आपण एक एक जो काही आहे अगोदर एक एक मुद्दा जो आहे तो कॅल्क्युलेट करून घेऊ. आधी आपण याला सुरुवात करू, ह्या पॉईंटकडे जाऊ, नंतर याचा आपण इथं विचार करू. ओके. We know the volume of one sphere. Volume of one sphere is equal to 4 by 3 pi r cube. But r is equal to काय अंडर रूट 2 बाय 4 a. ओके. तर ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर ही इक्वेशन येतं तुमचं 4 by 3 pi मल्टिप्लाय बाय in bracket under root 2 multiply by a divided by 4 क्यूब. ओके. देन याला जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं, याला जर सॉल्व केलं तर 4 by 3 pi मल्टिप्लाय बाय a ट्वाइस 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 2 a क्यूब डिवायडेड बाय 64. ओके. अजून पण परत त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. याला सिम्प्लिफाय करू शकतो म्हणजे काय करू शकतो आपण याला जर सिम्प्लिफिकेशन केलं तर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुमचं इथे येतं व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 2 a क्यूब मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय 24. ओके. याला अजून आपण सिम्प्लिफाय करतोय. हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं इथे येतं याला बघा अंडर रूट 2 a क्यूब पाय डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 2. ओके. ह्या 2 ला आपण अजून फ्रॅक्शन केलेलं आहे त्याचं. काय तुमचं 2 अंडर रूट 2 पाय a क्यूब डिवायडेड बाय 12 अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 2 कॅन्सल होतात. काय राहिलं तुमचं इथं पाय a क्यूब डिवायडेड बाय 12 अंडर रूट 2. हे इक्वेशन आपलं राहते इथं. ओके. ह्या झालं तुमचं ज्यावेळेस आपण r ची व्हॅल्यू अंडर रूट 2 बाय 4 इंटू a असं घेतो ज्यावेळेस आपण r ची व्हॅल्यू a बाय 2 अंडर रूट 2 अशी घेतो त्यावेळेस काय इक्वेशन हे बघा. व्हॅल्यूम ऑफ वन स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. r ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप केली तर 4 by 3 pi multiply by a divided by 2 under root 2 raised to आपला चा क्यूब आहे तो. ओके. तो क्यूब सॉल्व केल्यानंतर आपल्याला इक्वेशन ते 4 by 3 pi मल्टिप्लाय बाय a क्यूब डिवायडेड बाय 16 अंडर रूट 2 असं येतात ते. ओके. ज्याला आपण पुन्हा सिम्प्लिफाय करू. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला असे येतात की हा इक्वेशन तुमचं 4 1 4 4 64 असं येतात ते. मग ते इक्वेशन आला तुमचं 4 पाय a क्यूब डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय 3 अंडर रूट 3. ओके. दिस इक्वेशन बिकम्स पाय a क्यूब डिवायडेड बाय 12 अंडर रूट 2. ओके. बोथ आर द सेम व्हॅल्यू. तर दोघं तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा सारखं येणार आहेत. तुम्हाला जितकं सिम्प्लिफिकेशन करता येईल तितकं सिम्प्लिफिकेशन करा. ज्या मेथडने तुम्हाला सोपं वाटते त्या मेथडने जा, काही फरक पडत नाही. ओके. नाउ FCC कंटेन 4 पार्टिकल्स. FCC contains 4 particles. Okay. मग total volume occupied by particles, total volume occupied by the particle in FCC is equal to काय तुमचं ते 4 multiply by volume occupied by one particle is pi a cube divided by 12 under root 2. It becomes okay pi a cube divided by 3 under root 2. हे ते तुमचं volume occupied by 4 particles in unit cell, in FCC unit cell. Okay. Then packing efficiency. Packing efficiency is equal to volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell multiplied by 100. Okay. Now मग ही जी काही व्हॅल्यूम आहे हे व्हॅल्यूम काय ऑक्युपाइड केलं त्यांनी पाय a क्यूब डिवायडेड बाय 3 अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय a क्यूब मल्टिप्लाय बाय 100. ओके. मग आता आपण इथे a क्यूब कॅन्सल होतं. a क्यूब काय तुमचं कॅन्सल होईल. राहिलं काय तुमचं इथं तर पाय डिवायडेड बाय 3 अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय 100. ओके. सो आता आपल्याला पायची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पायची व्हॅल्यू काय तुमची इथं 3.14 आपला 142 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय 3 1चं आहे तुमचं 1.14 हे ते काहीतरी त्याचं व्हॅल्यू आहेत अंडर रूट 2 ची व्हॅल्यू आहेत. ती पुटअप करा. ते पुटअप केल्यानंतर तुम्हाला जे काही इक्वेशन येते ते इक्वेशन येते तुमचं ते व्हॅल्यू जे येते ते तुमचे 74% येतात. ओके. इथे ते 74% ही
occupied space आहेत, occupied space in FCC, while unoccupied space or void volume in FCC is 100 minus 74, which is equal to 26. Okay, so the void volume of FCC is 26%. Okay, हे लक्षात घ्या तुम्ही याच्यामध्ये. तर हे झालं तुमचं FCCचं पॅकिंग इफिशियन्सीच्या संदर्भामध्ये झालं. आता 3 पॅकिंग इफिशियन्सी आपण पाहिलेल्या आहेत तिथं, सिंपल क्युबिक युनिट सेल, BCC क्युबिक युनिट सेल, हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. आताच्या लेक्चरला आपण FCCच्या संदर्भामध्ये डिस्कशन केलं, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलच्या संदर्भामध्ये. तर बघा तिघ ठिकाणी एक चार्ट आहे, त्या चार्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने ते येतात ते. ओके, बघा ते हा चार्ट आपण मागे पाहिलेला आहे. या चार्टच्या संदर्भामध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल कसे नंबर ऑफ पार्टिकल कन्सिस्ट करतात त्याच्या संदर्भामध्ये बघितलेलं आहे की ऍट द कॉर्नर काय तुमचं 8 मल्टिप्लाय बाय 1/8 विच इज इक्वल टू 1. सेंटरला एकही पार्टिकल नाही, फेजला एकही पार्टिकल नाही, म्हणून टोटल नंबर ऑफ पार्टिकल किती तुमची इथं 1 आहेत. आणि पॅकिंग इफिशियन्सी किती, त्याची ऑक्युपाइड स्पेस किती आहे, 52.4 आहेत. 52.4 म्हणजे ऍक्च्युअली आपण तो किती कॅल्क्युलेट केला, 52.36 कॅल्क्युलेट केलेला, म्हणजे नियरली इक्वल टू काय तो 52.4 आहेत. ओके, फॉर बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ऍट द कॉर्नर इट कंटेन 1/8 मल्टिप्लाय बाय 1/8 1 which is equal to 1. At the center it contain 1 particle. सेंटरला तो 1 एक पार्टिकल तो कंटेन करतो. ओके, सो 1 plus 1 is equal to 2. Okay, it contain 2 particles and occupied space is 68% आहेत, 68% आहेत. ओके, फॉर FCC युनिट सेल काय ते, फॉर स्पेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ऍट द कॉर्नर इट कंटेन 1 particle. 8 corner contain 1/8, so it contain 1 particle at the corner. Body center एकही क्यूब युनिट कंसिस्ट करत नाही. At the face there are 6 phases and each phase contain 1/2 particles. Okay, therefore 6 multiplied by 1/2 which is equal to 3. So 1 plus 3 is equal to 4 particle तो कंटेन करतोय. पॅकिंग इफिशियन्सीचा जर आपण विचार केला तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इज 74% आहेत. ओके, 74% आहेत. याचा अनऑक्युपाइड स्पेस किती आहे, 47.64 आहेत. ओके, जर आपण इथं याच्यानुसार जर विचार केला 60 आहेत. ओके, 76 आहेत राऊंड अप केलं तर, याचा 32 आहेत आणि याचा 26 आहेत. हे अनऑक्युपाइड स्पेस आहेत पर्सेंटेज मध्ये. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तुमचा नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. x ग्रॅम आपण मेटॅलिक क्रिस्टल आहेत त्याचा आपण व्हॉल्यूमचा विचार करणार आहोत. आपल्याला माहिती आहे, आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की व्हॉल्यूम जे काही आहेत, डेन्सिटी जे आहेत त्या डेन्सिटीच्या संदर्भामध्ये डेन्सिटी इज इक्वल टू n अपॉन a क्यूब मल्टिप्लाय बाय m अपॉन n ऑफ a. आता इथं बघा हे तुम्ही रो इज इक्वल टू असंही म्हटलेलं आहे, काही ठिकाणी याला झेड म्हटलेलं आहे, n ला काही ठिकाणी झेड म्हटलेलं आहे. आता ह्या रिसेंटली या पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या n म्हटलेलं आहे आपण, म्हणून nच म्हणून त्याला रो इज इक्वल टू n m. ओके, अपॉन a क्यूब n ऑफ a. ठीक आहे, हा तुमचा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. रो काय तुमचा डेन्सिटी ऑफ युनिट सेल, a क्यूब व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, n नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल. SC असेल तर 1 येईल याची व्हॅल्यू, BCC असेल तर 2 येईल याची व्हॅल्यू, FCC असेल तर 4 येणार आहे याची व्हॅल्यू. ओके, हे यांची व्हॅल्यू. m कॅपिटल M इज मोलर मास ऑफ द युनिट सेल. जो काही तुमचा सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सचं मोलर मास असणार आहे ते. n ऑफ a ॲव्होगॅड्रोचा नंबर आहे. या इक्वेशनला आपण जर रिअरेंज केलं तर रिअरेंज केल्यानंतर फॉर मोलर मास साठी जर आपल्याला या इक्वेशनला रिअरेंज केलं ते इक्वेशन आहे तुमचं m इज इक्वल टू रो इंटू a क्यूब इंटू n ऑफ a डिवायडेड बाय n. असं तुमचा तो इक्वेशन येतं. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार. पुढे आता आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स आणि युनिट सेल कॅल्क्युलेट करायचा आहे x ग्रॅम ऑफ मेटॅलिक सेल मध्ये. हे आपल्याला याच्यासाठी लागणारा आवश्यक मटेरियल होतं. ओके, सो नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम मेटल. ओके, मोलर मास मोलर मास कंटेन n ऑफ a पार्टिकल, ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके ओके, देयरफॉर नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम मेटल इज इक्वल टू x, जे काही तुमचं किती ग्रॅम आहे त्याला आपल्याला इथं विचार घ्यावा लागणार आहे तो. ठीक आहे, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅपिटल n स्मॉल n कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण x
आपण चा विचार करतो, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल कॅल्क्युलेट करताना आपण इथं स्मॉल एन आपण मल्टिप्लाय बाय कॅपिटल एन ए घेत असतो, अवॅगड्रो नंबर घेत असतो. पण इथं ही व्हॅल्यू मी अशी घेतलेली आहेत, एक्स एन ऑफ ए म्हणजे जे काही तुमचं मास असेल, गिवन मास असेल, तो गिवन मास तुमचा एक्स असेल, मल्टिप्लाय बाय एन ऑफ ए अवॅगड्रोज नंबर आहे डिवाइडेड बाय मोलर मास. ओके, दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि 3 याचा जर आपण विचार केला तर ते एकमेकांमध्ये सबस्टिट्यूट केलं आपण इथं, तर हे इक्वेशन येते तुमचं नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू एक्स एन ऑफ ए डिवाइडेड बाय ए क्यूब एन ऑफ ए अपॉन एन. हा एन ऑफ ए अवॅगड्रो नंबर कॅन्सल होतं तुमचं. मग हे इक्वेशन येतं तुमचं, हा एन वरच्या बाजूला जाईल, म्हणजे एक्स जे काही तुमचं अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे ते अमाऊंट ऑफ सबस्टन्स मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ क्युबिक युनिट सेल, असं आपल्याला त्याला म्हणता येणार आहे. ओके, दिस इज द नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम मेटल. जो काही तुमचं एक्स ग्रॅम मटेरियल दिलेलं आहे त्याच्या आपण नंबर ऑफ पार्टिकल ह्या इक्वेशनने कॅल्क्युलेट करू शकतो. न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी महत्वाचा मुद्दा आहे हा, महत्वाचा पॉईंट आहे हा. आता हे झालं तुमचं याच्यासाठी नंबर ऑफ पार्टिकल कसं कॅल्क्युलेट करायचं, तर एक्स म्हणजे मास ऑफ जे काही तुमचं दिलेलं मास असेल ते मास नंबर ऑफ, आता समजा जर एफसीसी असेल, एससी असेल तर काय येईल तुमचं इथं, तर एक्स डिवायडेड बाय ए क्यूब येणार आहेत. बीसीसी असेल तर काय येईल तुमच्या इथं, तर टॉईस एक्स डिवायडेड बाय ए क्यूब येणार आहे. आणि एफसीसी असेल तर काय येणार आहे तुमचं 4x डिवायडेड बाय ए क्यूब येणार आहे. ओके, सो यांची व्हॅल्यू काय तुमची इथं नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, आता नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम काय आहे त्या आपल्याला माहिती आहे की एक्स ग्रॅम कंटेन्स एन पार्टिकल पर युनिट सेल. ओके, सो नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे हे काय तुमचं की एन एक्स एन अपॉन ए क्यूब, हे झालं तुमचं एक्स ग्रॅम मधलं जे काही नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स. पण युनिट सेल काय तुमचं इथं, युनिट सेल मध्ये काय तुमचं 1/n विचार करणार पाहिजे, 1/n कॅन्सल होईल तुमचं. मग काय आलं तुमचं नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम कसं कॅल्क्युलेट करणार पाहिजे, एक्स डिवायडेड बाय ए क्यूब, जे काही तुमचं व्हॅल्यूम असणार आहे त्या व्हॅल्यूमचा विचार केला. आणि नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॅल्यूम व्ही, तो व्ही अपॉन ए क्यूब. ओके, अशा पद्धतीने हे तुमचं जर काही पॅकिंग इफिशियन्सीचा पॉईंट आहे तर पॅकिंग इफिशियन्सीचा पॉईंट आपल्याला इथं संपतोय. पुढे आहे तुमचं डिफेक्ट काय आहेत, कशाला डिफेक्ट म्हणायचं, काय म्हणायचं, हे आपण पुढच्या लेक्चरला याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत, डिफेक्ट्स काय आहेत ते. ओके, आतापर्यंत जो पॉईंट झालेला आहे तो अतिशय महत्वाचा होता आपला, तो व्यवस्थित बघा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. ही कॅल्क्युलेशनच्या दृष्टिकोनातून मागचा पॉईंट तो महत्वाचा होता. ओके, घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या.